भिवंडी आणि उल्हासनगर या दोन शहरांच्या मध्यात उल्हास नदीच्या काठावरती वसलेली दोन जुळी शहरं कल्याण आणि डोंबिवली. मुंबईच्या परिघात असल्याने या शहरांचं महत्त्व जसं झपाट्यानं वाढलं तशा इथल्या नागरी समस्याही वाढत गेल्या. एकीकडे MMRDAच्या माध्यमातून होत असलेली पायाभूत सुविधांची उभारणी आणि दुसरीकडं जुन्या शहरांप्रमाणेच नव्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची झालेली वाताहात असं एकदम विपरीत चित्र इथे दिसतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जवळपास 25 वर्ष शिवसेनेची सत्ता राहिली. भाजपही या सत्तेमध्ये भागीदार होता. पण या दोन्ही शहरांच्या स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीमध्ये या ठिकाणी काय स्थिती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी कल्याण डोंबिवलीचा चेहरा आधी कसा होता, तिथला कोणत्या समस्या आणि विकासाचे मुद्दे चर्चेत आहेत, भाजप आणि शिंदे सेनेमध्ये पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीमुळे राज्यभर गाजलेल्या इथल्या राजकारणाची समीकरणं काय असू शकतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊयात. राजकारणात वैर हा शब्द कधी असू शकत नाही आणि राजकारणामध्ये मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टींचा विचार न करता जनतेचं हित फार महत्त्वाचे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शुक्रवारी 12 डिसेंबरला नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. महापालिकांची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतलाय असं सांगणाऱ्या चव्हाणांनी त्याआधी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन यासंदर्भात चर्चासुद्धा केली. आता हे सगळं इथं सांगायचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे सेनेमध्ये एकमेकांचे पदाधिकारी खेचण्याचे जे प्रकार सुरू होते त्याची सुरुवात याच कल्याण डोंबिवलीतून झाली होती. भाजपाचे डोंबिवलीचे आमदार असलेल्या रवींद्र चव्हाण यांनीच शिंदे सेनेचे युवा नेते अनमोल वामन म्हात्रे आणि त्यांची पत्नी अश्विनी म्हात्रे यांना भाजपामध्ये प्रवेश दिला होता. अनमोल हे शिंदे सेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र. यांच्यासोबत शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हातात घेतलं आणि भाजप शिंदे सेनेमध्ये वादाची ठिणगी पडली. हा वाद चिघळत आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुढं थेट अमित शहांपर्यंत गेला. त्यानंतर दोन्हीकडून सबोरीचा पवित्रा घेतला गेला. या पार्श्वभूमीवरती रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी रात्री दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आणि गुरुवारी नागपुरात येऊन ते एकनाथ शिंदेंना भेटले. त्यानंतर महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याचा अर्थ कल्याण डोंबिवली या शिंदेंच्या गडामध्ये सुरुंग लावणाऱ्या चव्हाणांना दिल्लीच्या संदेशानंतर शिंदेंशी चर्चा करून हा निर्णय जाहीर करावा लागला. आता गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाचा जनाधार वाढत असला तरी आजवर त्या महापालिकेवरती शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. आता शिवसेना विभाजित झाली असली तरी ही महापालिका एकनाथ शिंदेंच्या प्रभावाखाली आहे. त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे खासदार आहेत. या महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेनेचेच विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. कल्याण ग्रामीणमध्येही शिंदे सेनेचेच राजेश मोरे आमदार आहेत. कल्याण पूर्वमध्ये भाजपच्या सुलभा गायकवाड आणि डोंबिवलीमध्ये स्वतः रवींद्र चव्हाण आमदार आहेत. म्हणजे सध्याच्या घडीला इथं भाजप आणि शिंदे सेनेचं बळ समसमान असल्याचं दिसतं. म्हणूनच इथल्या पदाधिकाऱ्यांच्या फोडाफुरीचा मुद्दा दिल्लीपर्यंत गेला. आता भाजप शिंदे सेनेमध्ये समेट झाला असला तरी या महापालिकेची सत्ता दोन्ही पक्षांसाठी किती महत्त्वाची आहे हे आता स्पष्ट होतं. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधल्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्या राजकारणाचा अंदाज घेताना या महापालिकेचा इतिहास आणि भूगोल जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. कल्याण हे एकेकाळी व्यापार आणि पर्यटनाचं मोठं केंद्र होतं. असं सांगितलं जातं की पूर्वी इथल्या उल्हास नदीतून म्हणजे कल्याणच्या खाडीतून पुढे वसईची खाडी आणि तिथून अरबी समुद्रामार्गे अगदी रोम आणि इजिप्तपर्यंत व्यापार चालायचा. सातवाहनांच्या काळात कल्याण एक महत्त्वाचं बंदर होतं. नंतर मुघल आणि मराठा साम्राज्याच्या काळामध्ये या शहराच्या भौगोलिक स्थानामुळे त्याला व्यापाराप्रमाणेच व्यूहात्मक दृष्टीनेही महत्त्व आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं आरमार याच कल्याणच्या खाडीलगत दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारलं. मराठा साम्राज्याच्या सामर्थ्याची साक्ष देत हा दुर्गाडी किल्ला खाडीच्या किनारी अजूनही उभा आहे. काळाच्या ओघात कल्याणच्या खाडीशी ओळख काहीशी पुसट झाली आहे. इथं जलप्रदूषणसुद्धा वाढलंय. पण ही खाडी आजही स्थानिक मच्छीमारांसाठी उदरनिर्वाहाचं साधन आहे. खाडीच्या किनारी सुशोभीकरण आणि पर्यटन विकासाची काही कामं सुरू आहेत. कल्याण भिवंडी मार्गावरच्या दुर्गाडी खाडीवर नवा 6 पदरी पूलही बांधण्यात आला आहे. कल्याणच्या शेजारचं डोंबिवली इतिहास काळात राजाने किंवा वतनदाराने वसवलेलं नगर नसलं तर या परिसरामध्ये वेगवेगळे समुदाय वास्तव्याला आले आणि त्यातून तिथे वसाहती तयार होत गेल्या. पाथरवटांच्या आळीला पाथर्ली,
ठाकुरांच्या आळीला ठाकुर्ली आणि डोबांच्या आळीवरून डोंबिवली अशी नावं पडली. कल्याण आणि डोंबिवलीला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहेच, शिवाय कल्याणला मुंबईच्या पूर्वेकडील रेल्वेचं महत्त्वाचं जंक्शन म्हणून ओळख मिळाली, तर डोंबिवली निवासी तसंच औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झालं. पुढे 20व्या शतकामध्ये व्यापार उद्योगासोबतच साहित्यिक सांस्कृतिक वैभव असलेली शहरं म्हणूनही त्यांना लौकिक लाभला. अनेक वर्ष या शहरांचा कारभार स्वतंत्र नगर परिषदांकडून चालवला जात होता, पण वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरणामुळे अधिक सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारून पायाभूत सुविधांचा विकास करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे 1 ऑक्टोबर 1983ला या दोन्ही शहरांसाठी मिळून कल्याण डोंबिवली महापालिका स्थापन करण्यात आली. कल्याण डोंबिवलीसह ठाकुर्ली, आंबिवली, टिटवाळा आणि विठ्ठलवाडी या लगतच्या गावांचा सुद्धा या महापालिकेमध्ये समावेश झाला. 2011च्या जनगणनेनुसार या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 15,18,762 इतकी होती. गेल्या 14 वर्षांमध्ये झालेलं स्थलांतर आणि नागरीकरणाचा विचार केल्यास आता ती 20 लाखांवरती गेल्या असण्याची शक्यता आहे. या महापालिकेच्या 31 प्रभागांमध्ये मिळून एकूण 122 जागा आहेत. या क्षेत्रामध्ये मराठी मतदारांचं प्रमाण अधिक असलं तरी गुजराती, उत्तर भारतीय आणि इतर स्थलांतरितांची लोकसंख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलीय. त्यामुळे इथली राजकीय समीकरणंसुद्धा बदलतायत. आता या बदलत्या समीकरणाचा अंदाज घेण्याआधी इथल्या नागरी समस्यांवरती एक नजर टाकणंसुद्धा आवश्यक ठरतं. कल्याण डोंबिवली शहर अनेक जुन्या आणि नव्या नागरी समस्यांनी ग्रासलेलं आहे. अपुरा पाणी पुरवठा, अरुंद तसंच खराब रस्ते, अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी या इथल्या प्रमुख समस्या बनल्या आहेत. शिवाय कचऱ्याचा विल्हेवाटीचा प्रश्न इथं अधिक उग्र बनलाय. अतिक्रमणामुळे वाढलेली वाहतूक कोंडी आणि वायू आणि जलप्रदूषणाचा प्रश्नसुद्धा इथे गंभीर झालाय. या महापालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने 27 गावं समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. हद्दवाढीमुळे नागरी समस्यांची तीव्रता आणखी वाढून महापालिकेवरती मोठा ताण येणार असल्याचं चित्र निर्माण झालं. परिणामी या 27 गावांना महापालिका हद्दीतून गाळण्याची मागणीने जोर धरलाय. या 27 गावांना वेगळी नगरपरिषद देण्याची मागणी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातून अलीकडेच भाजपमध्ये आलेले स्थानिक नेते दीपेश म्हात्रे यांनी ही गावं नव्या प्रभाग रचनेतून वगळण्याची मागणी लावून धरलीय. महापालिकेच्या प्रभाग रचनेवरती या 27 गावांमधून सुमारे 3,500वरती हरकती आल्या, मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही असा दावा या नेत्यांनी केलाय. दुसरीकडे स्मार्ट सिटी योजनेची धीमी गती आणि अपूर्ण प्रकल्प यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचं म्हटलं जातं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीतली राजकीय समीकरणं कशी असू शकतात ते बघू. पण त्याआधी गेल्या 2 निवडणुकांमधल्या बलाबलाचा अंदाज घेणं आवश्यक ठरतं. 2010च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 31, भाजपला 9, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 15, मनसेला 28 आणि 10 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2015च्या निवडणुकीमध्ये प्रथमच स्वबळावरती लढलेल्या शिवसेनेनं अनपेक्षित अशी घडव केली, पण 52 जागां मिळाल्यानं बहुमतापासून थोडं दूर राहावं लागलं होतं. भाजपनेही जोरदार लढत देताना 42 जागा जिंकल्या. 2010मध्ये 28 जागा जिंकणाऱ्या मनसेला मात्र कल्याण डोंबिवलीकरांनी नाकारलं होतं. या पक्षाला केवळ 9 जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेस राष्ट्रवादीचं तर इथे पाणीपत झालं. काँग्रेसला 4 तर राष्ट्रवादीला केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. MIMने 4 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष आणि इतर पक्षाचे उमेदवार 8 जागांवरती विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप स्वबळावरती लढले, पण नंतर त्यांनी युती केली आणि शिवसेनेचा महापौर झाला. आता शिवसेनेचं बळ 2 गटांमध्ये विभागलं गेलंय. अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच अलीकडे ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रेसारखे नेते भाजपमध्ये गेले आहेत. कल्याण लोकसभा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे सेना आणि भाजपचं साधारण सारखंच बळ आहे. पण शहरांमध्ये प्रभाव असलेले शिंदे सेनेचे अनमोल म्हात्रे भाजपमध्ये गेले आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाचंही बळ घटलंय. काँग्रेस राष्ट्रवादी तर अस्तित्वहीन झाल्यासारखी स्थिती आहे. भाजपसाठी या गोष्टी पथ्यावरती पडणाऱ्या आहेत. महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याचं महायुतीमध्ये ठरलं असलं तरी जागा वाटपामध्ये आपल्याकडे मोठा वाटा घेऊन भाजप जास्त जागा निवडून आणण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातं. एका अर्थानं शिवसेनेच्या आणि त्यातही शिंदेंच्या गडावरती त्यांना सोबत घेत आपला झेंडा फडकवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं तरी दिसतंय. त्यामुळेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. पण शिंदेंना त्यांच्या गडामध्ये अडचणीत आणणं तेवढं सोपं नाही. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये पुन्हा युतीची सत्ता येईल की भाजप एकहाती सत्ता हाती घेईल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी